नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर. आज आपण RBI असिस्टंटची जी ऑलिव्ह बोर्डची लाईव्ह रँडम वॉक आहे ती देण्याचा प्लॅन करणार आहोत. नेमकीच काउन्सिलिंग झाली आणि मी काल रात्रीलाच ही लाईव्ह टेस्ट बघितली होती की लाईव्ह आहे गड्या हे तर डायरेक्ट दिसली तर म्हटलं की 7 वाजता संपते. आता टाईम झालायला 18:51. म्हणजे बरोबर ही जशी टेस्ट संपल तसा आपल्याला सगळ्या गोष्टी सोल्युशन्स दिसायला लागतील. जर आधी दिली असती तर प्रॉब्लेम हे झाला असता की त्याचे सोल्युशन्सच दिसले नसते आपल्याला. त्या कारणानं बरोबर 7 वाजायला थोडे मिनिट्स कमी असल्या कारणानं टेस्ट देण्याचं कारण हे आहे की तुम्हाला अप्रोच कळायला पाहिजे की नेमका कसा. काही पोरांचा कॉन्फिडन्स थोडा डाऊन झाला असेल तर फक्त टेस्टचा आनंद घ्या, बाकी काहीच नाही. 20 मिनिटात आपल्याला रिझनिंग सॉल्व करायचं आहे, बाकी काही नाही करायचं आहे. पण मी थोडं क्वांट जर आलं तर मी पाहतो किंवा रिझनिंगच्या नंतर आलं तर क्वांट घेईल, नाही तर नाही घेणार. ओके. व्हिडिओ तुम्ही बघत आहात याचा अर्थ नक्कीच तुम्ही रेकॉर्डेडमध्ये बघत आहात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. बाकी काही डाऊट असला तर कमेंट बॉक्स तर ओपनच आहे, तुम्ही करून घेऊ शकता. चालेल. आता मी काय लावी नाही, त्या कारणाने मी स्वतःलाच ऑल द बेस्ट म्हणतो आणि माझ्या टेस्टला सुरुवात करतो. ओके, 10 मिनिटं राहते का? बरं, 1 मिनिटं थांबा फक्त. दिसत आहे का कंटेंट? का थोडं झूम करू? रिझनिंग एंडला आहे राव, मग काय क्वांट सॉल्व करणार नाही. ओके, एंटर. थांबा 1 मिनिट, मला थोडं दिसते का पाहू दे एकदा प्लीज. दिसते, काहीच प्रॉब्लेम नाही. एंटर फुल स्क्रीन. माझा डब्बा कुठे गेला हो? काय नाही, अरेंज करायला थोडा प्रॉब्लेम जाईल. नेक्स्ट टेस्ट जी आहे ती आपण लाईव्हच अटेम्प्ट करू. बाकी रँडम वॉकचं काय ताण नाही. काय माहिती आहे का, लाईव्ह टेस्ट ही जास्त पोरं अटेम्प्ट करतात आणि मे बी चान्सेस ज्यांनी पण अटेम्प्ट केलेली आहे ते सगळेच्या सगळे त्यांचे अप्रोचेस समजायला लागतील. बघू आता आपण, जर माझ्याकडून चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या तर माझ्याकडून चांगल्या गोष्टी घ्या, तुमच्या जर असतील तर तुमच्यापाशी ठेवा. फक्त कसं आहे की कोणता क्वेश्चन कधी सॉल्व करत आहो, कसा अप्रोच लावत आहो तेवढं जरी पाहिलं तरीही सफिशियंट आहे. चालेल, लगेच टेस्टला चालू करतो. फक्त एकदा मला सांग, टेक्स्ट दिसत आहेत का? क्लिअर दिसत आहेत ना? आणि नसेल दिसत तर तुम्ही काय करा, क्वालिटी वाढवा. 20 मिनिटाची टेस्ट आहे. ओके सर, इंग्लिश आहे. इंग्लिश नको मला. बरं, क्वांट आहे. क्वांट नको. पण जर म्हटलं तर, जर पाहिलेले जर गेलं तर आपण सॉल्व पण करू शकतो, पण नको आता आपल्याला हे करायचं आहे. अरे, एंटर फुल स्क्रीन केली. ओके, DI थोडी इझी आहेत, कॅल्क्युलेशन पण इझी आहेत. हे पट पहिले स्पीड मॅथ घ्यायचं आणि चालू करायचं. ओके, चला रिझनिंग सॉल्व करतो. आता परत फुल स्क्रीन आला का मग आला. ओके, एकदा. ओके, येलो कलर कसा वाटते रे? क्लिअर दिसते? हां, बरं, चालेल. एंटर फुल स्क्रीन. ओके, पजल आहे, नंतर करतो. पट. ओके, हाऊ मेनी लेटर्स फॉरवर्ड बॅकवर्ड नंतर करतो. ABCD नक्कीच सॉल्व करील. ए सिस्टर ऑफ एफ. हु इज अनमॅरिड सन ऑफ डी. बरं, बी आणि ई सिबलिंग्स ऑफ डिफरंट. बी आणि ई सिबलिंग्स, बी आणि सी आर सिबलिंग्स ऑफ डिफरंट. मी नंतर एवढंच. अच्छा, वरती आहे पहा, असं होती. 8% ॲटलिस्ट
जेंडर ऑफ सी आणि बी सेम. बी आणि ई हां डिफरंट आहेत ते. बी आणि सेम आहे. बरं. डी इज फादर इन लॉ ऑफ सी. बरं मग बी तर प्लसच असायला पाहिजे. डी इज फादर इन लॉ ऑफ बी अँड डी हॅज ओनली 2 चिल्ड्रन. दोघच जण आहेत. मग नक्कीच ई असायला पाहिजे. बी आणि ई सी आणि बी सेम आहेत. हे डिफरंट आहेत. एक बिग बेबी 2 4 6 बरोबर आहे. 7 जण आहेत ना. बरं हां. एफ ह्यो सीचा कोण लागते. एफ ह्यो सीचा कोण लागते. मला जेंडरच राहिलं वाटते. ए सिस्टर ऑफ एफ हु इज अनमॅरिड सन ऑफ डी. ओके. एफ ही सीचा ब्रदर इन लॉ. डी मॅरिड टू झेड. डी जर झालं असतं तर झेड ही ईची कोण लागली असते. ग्रँड मदर. सिलेक्ट बी एफ ई सी डी. बी एफ ई ई सी डी. जेंडर चेंज झालं तर बस बाकी काही नाही. बरं. टुवर्ड्स बी 12 वेस्ट ए. बी 13 नॉर्थ ईस्ट सी. अरे ए पासून बी वर 12 वेस्ट ए. फ्रॉम बी रन 13 टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट ऑफ सी. बर सी इज नॉर्थ ए ऑफ ए. ओके. 13 169 144 25 हे 5 असायला पाहिजे. बरं. डी 10 ईस्ट सी. बरं. डी 5 साऊथ एफ. 5 म्हणजे याच्या खाली असायला पाहिजे एफ. बस एवढंच होतं का. बरं. शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन बी आणि एफ. बी आणि एफ 10 12 25 22. सी डॅश ए. सी डॅश ए 5 मीटर नॉर्थ. शॉर्टेज द डिस्टन्स बी विथ रेस्पेक्ट टू डी. बी साऊथ वेस्ट. बर नंतर करतो पटकन लगे. हा नंतर करतो. ओके. हा हाऊ मेनी डिजिट्स आर देअर विच इज. डिजिट्स म्हणजे नंबर विच इज इमिडिएटली सक्सिडेड बाय सिम्बॉल अँड प्रिसिडेड बाय अल्फाबेट. सिम्बॉल नंबर अल्फाबेट. सिम्बॉल नंबर अल्फाबेट. सिम्बॉल नंबर अल्फाबेट 1 2 3. इफ ऑल अल्फाबेट ड्रॉप्स विच ऑफ द फॉलोइंग 7 फ्रॉम राईट एंड. अल्फाबेट ड्रॉप केले म्हणजे नंबर आणि सिम्बॉल. 1 2 3 4 5. 1 1 2 3 4 5 6 7. 7 आहे ना. हां 7 6 पर्सेंटेजेस असायला पाहिजे. 1 मिनिट परत. इफ ऑल अल्फाबेट ड्रॉप देन विच ऑफ द 7 फ्रॉम राईट एंड. ओके. 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे. 7 4 एक्स पी एफ कुठं कोणासोबत आहे. 7 4 एक्स पी एफ एफ 5 रिलेटेड. हाऊ मेनी अल्फाबेट्स. डॉलर आणि एन 9 अल्फाबेट. 1 2 3 4 5. हाऊ मेनी डॉलर आणि 9 परत मला चेक करायचं आहे चुकायचं नाही. अल्फाबेट ना. हां 1 2 3 4 5 बरोबर आहे. 7 जण आहेत. सर्क्युलर टेबल फेसिंग सेंटर. माझ्यापाशी 2 ऑप्शन आहेत. एक तर सर्कलनं काढ नाही तर थ्रेडनं काढ. कसंही काढतो. चल सर्कलनंच काढतो. बरं. फेसिंग आउटसाइड द सेंटर. याच्यात पण माझ्यापाशी 2 ऑप्शन आहेत. एक सेंटर काढ नाही तर आउटसाइड काढ. बरं चल मी आउटसाइडच घेतो. काय फरक पडते. सेंटर जरी घेतलं तरी फक्त क्लॉकचा अँटी क्लॉक करायचं. क्लॉकचा अँटी क्लॉक करायचं. मी आउटसाइड घेतो. आउटसाइड नाही सेंटर घेतो. काय प्रॉब्लेम नाही. 2 पर्सन सीट बिटवीन यम आणि आर. ऋत्विक मनू. इनिशियल घेतो पहिले. आर जर आणि यम जर परत आला तर मग मी काय करतो थोडं चेंज करतो. 2 पर्सन सीट बिटवीन मनू आणि ऋत्विक. ऋत्विक आणि मनू. बरं. ऋत्विक इमिडिएट लेफ्ट ऑफ करण. ऋत्विक इमिडिएट लेफ्ट ऑफ करण.
करण. बर. यल इज थर्ड टू द राईट ऑफ जी. सगळे वेगळेच आहेत वाटते. यस इज सेकंड टू द राईट ऑफ के. यस इज सेकंड टू द राईट ऑफ के. बर. आर ऍडजेसंट टू जी. बर. जीच्या सेकंड टू राईट उरलेला कोणी मला माहित नाही. बर. रवी विथ रेस्पेक्ट टू मनु. थर्ड टू द राईट किंवा फोर्थ टू द लेफ्ट. थर्ड टू द राईट, फोर्थ टू द लेफ्ट. गडबड झाली. रवी. अबे ऋत्विक हे आहे पाय. यानं गेम केला बरं झालं. आणि हे रवी. ओके. रवी विथ रेस्पेक्ट टू मनु. इमिडिएट राईट. हाऊ मेनी पर्सन यल आणि ऋत्विक. लेफ्ट ऑफ यल एक. विच ऑफ द फॉलोइंग फॉल्स. फॉल्स कोणतं आहे. यल ऍडजेसंट टू के एस. यल ऍडजेसंट टू के एस. यल ऍडजेसंट टू के एस बरोबर आहे. नेक्स्ट पण पाहायला लागल. जी इमिडिएट लेफ्ट ऑफ आर. ऋत्विक. ऋत्विक नाही. हां. जी सीट इमिडिएट. अबे यल इज ऍडजेसंट टू के आणि एस. अरे फॉल्स पाहिजे ना. हां. जी इमिडिएट लेफ्ट ऑफ ऋत्विक बरोबर आहे. आयदर 2 or 3 पर्सन सीट बिटवीन रवी आणि करण. रवी आणि करण हे पण बरोबर आहे. मनु इज ऍडजेसंट टू जी. मनु इज ऍडजेसंट टू जी नाही, हे फॉल्स आहे. यस इज ऍडजेसंट टू एल आणि एम. यल आणि एम. यल आणि एम. करण इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ. करण इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ. असाय पाहिजे यम म्हणून. मस्त क्वेश्चन होता ह्यो. चांगला वाटला. टाइम किती आहे. भरपूर आहे. नंतर करतो. नंतर करतो. नो केक इज पेस्ट्री. ओनली अ फ्यू केक इज टेस्ट. ऑल केक कॅन बी टेस्ट. नाही. ओनली अ फ्यू केक आर टेस्ट होतं ना ते. तुझं कसं चालेल. ऑल टी कॅन बी पी. नाही. ऑल 7 आर 3. ऑल 9 आर 3. नो. नोचं कटलं. सम 9 आर 7. नाही. कॅन बी आहे ना ते. सॉरी कॅन बी म्हणजे 2 नंबरचं बरोबर आहे. हा. ओनली अ फ्यू पी आर ई. ऑल एस आर पी. सम एस आर ई. सम एस आर ई being possibility. Some P are not E. Some P are not E. बघूवा. चल लक्ष दे. हाऊ मेनी वर्ड्स आर देअर लेटर इन रिव्हर्स अल्फाबेटिकल. काय म्हणते. हाऊ मेनी वर्ड्स हॅव देअर लेटर्स इन रिव्हर्स अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये किती आहेत. बरं. म्हणजे सगळ्यात मोठा छोटा 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 असं पाहिजे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार. ह्यो नाही, ह्यो नाही, ह्यो नाही, ह्यो नाही. कारण की हे छोटा छोटा पाहायला पाहिजे. ए ई ए ए ई. मला बाकीचं काय घेणं नाही. मला स्टार्टिंग एंडला पाहिजे ई के एल एम. नाही नाही. यल पलिकून असता तर जमलं असतं. के एल नाही. हाऊ मेनी लेटर्स आर बिटवीन थर्ड लेटर फ्रॉम थर्ड वर्ड फ्रॉम लेफ्ट हँड. थर्ड लेटर फ्रॉम थर्ड. एच. एच. अँड फोर्थ लेटर ऑफ द फर्स्ट वर्ड फ्रॉम लेफ्ट हँड. पी. पी 16 मधून 8 गेले तर 18 मधून 1 गेला तर 7. तुम्हाला याची शॉर्ट ट्रिक सांगतो नंतर कशी येते. तर लय वेळेस मी डिस्कस पण केलेली. हा. कुठे गेलं ते. हा. हाऊ मेनी वर्ड्स रिमेन्स देअर ओरिजिन पोझिशन इफ ऑल वर्ड्स आर अरेंज अल्फाबेटिकल ऑर्डर कन्सिडरिंग लास्ट लेटर ऑफ फ्रॉम लेफ्ट हँड. अरे बापरे. लास्ट लेटरवर गेम खेळा गेला तो. स्टार्टिंगवर नाही. बरं. पी डब्ल्यू टी ई एस. तर असा पाहिजे ई बी एस टी डब्ल्यू. ई पी एस टी डब्ल्यू. ई पी एस टी डब्ल्यू. हे काही नाही. डन.
इफ ऑल वर्ड आर अरेंज डिक्शनरी ऑर्डर देन विच ऑफ द फॉलोइंग थर्ड फ्रॉम राईट एंड 1 2 ओ पी क्यू के एल एम एल हो एल असं पाहिजे एल एम डब्ल्यू एस झाला 1 रीडिंग तर झाली आपली कर सॉल्व हा 8 कंपन्या आहेत जॉईंट कंपनी डिफरंट कॉन्झिक्युटिव्ह इयर स्टार्टिंग नॉट नेसेसरी सेम ऑर्डर बर अरे बाप बर घेतो आता काय 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 बर हा बर ओनली 1 ZY नंबर ऑफ पर्सन YQ काय म्हणते नंबर ऑफ पर्सन हु जॉईन कंपनी बिटवीन YQ इज 3 बर 4 जण QL मध्ये येतं L immediate after A at least one company before M किंवा एक पण चालते बरं मी लक्षात ठेवतो नंबर ऑफ पर्सन हु जॉईन आफ्टर Z इज हाफ ऑफ बिफोर B आफ्टर Z इज हाफ ऑफ बिफोर B म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 पट असाय पाहिजे मी थोडं उलट केलं B आणि Z कॉन्झिक्युटिव्ह आर जमलं वाटते मग मला अरे कुठे गेला तो पेन हा Z इथं जर Z ठेवला एक नाही इथं जर Z ठेवला तर वरती 4 दिसतात का हो दिसतात ZB बर पळ तिकडे ZB बद्दल दिलेलं आहे बरं ZB इन कॉन्झिक्युटिव्ह इयर बर YQ काहीतरी राहिलं का रे ओनली 1 ZY कंपनी YQ 4 जण बर L इमिडिएट बिफोर A बर ओनली काय म्हणते सॉरी ॲटलिस्ट 1 पर्सन बिफोर M कमीत कमी M मध्ये एक तरी पाहिजे द नंबर ऑफ पर्सन Z हाफ ऑफ बिफोर B आणि Z कॉन्झिक्युटिव्ह इथपर्यंत क्लिअर आहे ॲटलिस्ट 1 बिफोर M ट्रायल अँड एरर आहे काय मला हे 2 पॉसिबिलिटी मग आता काय बरं अरे Z लिहिलेले ना रे इथं Y ओके Y 3 Q इथं लिहितो 1 2 3 Q इथं लिहितो बरं Q 4 L 1 2 3 4 नाही वरती तर नाही Lच्या वरी A उरलेला M कमीत कमी पाहिजे म्हणजे M इथं पाहिजे उरलेला एक इथं लिहून ठेवतो असे पझल ट्रिकी राहतात काही ताण नाही हा करेक्ट पेअर 6A एका पाहू दे 6A हो चालते B आणि E चेक करतो 7Z दिसते का Z नाही पळ तिकडे फर्स्ट कोण आहे AYL P असाय पाहिजे P 7ला L हे इमिडिएट बिफोर डॅश जॉईन कंपनी इमिडिएट आफ्टर बर डॅश जॉईन द कंपनी इमिडिएट आफ्टर म्हणजे P जॉईन इमिडिएट आफ्टर A ओके इथं असं खाली AP नाही चालत MY नाही ZM हो ZM आहे ZM आहे इन यम इन 11 म्हणजे लास्टला एक पाहिजे बर एक पझल राहिला मी लगेच करून देतो इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल सिव्हिल कम्प्युटर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ओके केमिकल सॉफ्टवेअर बिल्डिंग बॉटम फ्लोअर 1 7 6 5 4 3 2 1 बर 4 सिव्हिल आणि केमिकल लिव्ह अबव सिव्हिल केमिकल सिव्हिलच्या वर ये मग मी इथं लिहितो केमिकल 1 2 3 4 सिव्हिल केमिकल 1 2 3 4 सिव्हिल बर मेकॅनिकल लिव्ह
अबव इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स लक्षात ठेवणं लागेल. मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स. बर. 2 केमिकल आणि कम्प्युटर. केमिकल लिहिलेलं आहे. कम्प्युटर म्हणजे पीसी लिहितो फक्त, बस बाकी काय नाही. पीसी म्हणजे कम्प्युटर. हा, कम्प्युटर. इलेक्ट्रिकल लिव्ह इमिडिएट बिलो सॉफ्टवेअर. इथंच आहे. सॉफ्टवेअर. पण बट इलेक्ट्रिकल ह्यो 5 वर नाही. ह्यो चुकला, ह्यो बरोबर, कारण की हे बघ ना, इलेक्ट्रिकल लिव्ह इमिडिएट बिलो सॉफ्टवेअर, बट 5 वर नाही. बर, मग आता सिव्हिल केमी झालं ना रे. मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स. लिहायला थोडा प्रॉब्लेम जाते, बस बाकी नाही. विच ऑफ द फॉलोइंग टॉप मेकॅनिकल आहे. लिव्ह हाऊ मेनी इलेक्ट्रॉनिक्सच्या वर. 1 2 3 4 5 मोर दॅन 3. इलेक्ट्रिकल नाही बरं का, इलेक्ट्रॉनिक्स आहे. हां, ट्रू. ओनली 2 सॉफ्टवेअर कम्प्युटर पीसी नाही. मेकॅनिकल इमिडिएट अबव इलेक्ट्रॉनिकल. मेकॅनिकल नाही. सिव्हिल बॉटम मोस्ट. हो. इलेक्ट्रॉनिक इमिडिएट बिलो पीसी. पीसी म्हणजे कम्प्युटर. ॲज मेनी मेकॅनिकल कम्प्युटर पीसी. मेकॅनिकल पीसी 3. केमिकल इलेक्ट्रॉनिक्स. बर, आला तरी पण टाइम राहिलाच की रे आपल्याशी. हां, बर. सच अ पेअर प्रोजेक्ट हाऊ मेनी वर्ड्स इंग्लिश अल्फाबेट फॉरवर्ड बॅकवर्ड. बर. 16 18 15 10 5 3 20. 16 17 18 19 20 नाही. 18 19 20 नाही. 15 16 16 17 18 19 नाही. 18 नाही. नाही 20चं पकडणंच नाही. 3 4 5 समोर नाही. 10 11 12 नाही. 15 16 17 नाही. ननच आहे ना. एकदा मला चेक करते येतो. 10 11 12 13 15 16 17 नाही. एक नाही. 0 फॉरवर्ड बॅकवर्ड ना. बरोबर. लगेच 8 जण 4 जण. ABCDचा एक रो आहे. IJHचा नॉर्थ आहे, मग घेणं नाही. आय अपोजिट टू डी. ABCD खालून लिहिली. A इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ C. बर, वरतून 3 लिहून टाकतो. C अपोजिट टू J. K सेकंड राईट H. I D who among opposite to B. B च्या अपोजिट H. Meaningful word only one can be formed and select काहीतरी. दॅट मोर पहिले मला पाहू दे. 1 2 8 9. यस टी 3 1 3 3 2 6 7 RE. रेस्ट. स्ट्रेस. असं काही बनत नाही ना. ऑडस्ट नाही. रेस्टच वाटत आहे एकच. बरं, चल घे. देन सिलेक्ट वाय. देन सिलेक्ट लास्ट लेटर ऑफ टी. उपस्थित झाले राव. प्रॅक्टिस कमी आहे, त्या कारणानं माझा स्पीड कमी पडला असेल मे बी चान्सेस, मला माहीत नाही. पण मी तुम्हाला सांगतो अप्रोच कसे असायला पाहिजे, ताण नका घेऊ. हां, तर स्कोअर दाखवायच्या आधी मला पटकन एकदा आमचं गोष्ट सांगू द्या. अव्हेंजर्स बॅच ही परवा दिवसपासून आपल्या ॲपमध्ये चालू झालेली आहे. कोणाला जर डाऊट असेल तर बिंदासपणे 84 82 82 82 34 या नंबरवर कॉल करू शकता इन्क्वायरीसाठी. हे पाहिजे
84 82 82 34 या नंबरवर कॉल करू शकता. आपली कंप्लीट बॅचची फीज फक्त आणि फक्त 6,000 रुपये, ज्याची की व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. एवढ्या कमी याच्यात एवढे टॉपचे फॅकल्टी कुठेच भेटणार नाहीत. इंग्लिश स्वतःमध्ये पाटील सर शिकवतील, प्रदीप पाटील सर, आपण PP सर पण म्हणतो. क्वांट हे आपले सिद्धेश्वर कोंगे सर शिकवतील, ज्यांचा की खूप दरार आहे ॲग्रीच्या स्टुडंट्समध्ये. रिझनिंग स्वतः मी शिकविल म्हणजे शिकवणारच आहो. क्वांट हे आमचे अमित सर शिकवतील. क्वांटमध्ये यांना कोणी तोड देऊ शकणार नाही, लाईव्ह मॉकमध्ये नाही आणि कशातच नाही. आणि जे हे आशिष गौतमची बॅच तुम्हाला भेटेल. सर याच्यात सेपरेट बॅच भेटू शकते का? रिझनिंग फक्त क्वांट, फक्त इंग्लिश, फक्त ॲग्रिकल्चर, सर्वच्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. सेपरेट बॅचची प्राईस रिझनिंगची फक्त आणि फक्त सेपरेट बॅचची प्राईस ही फक्त आणि फक्त 2,500 आहे, LR आणि क्वांट दोन्हीसाठी. आणि कोंगे सरांची पण तेवढ्याच आहे. काही जर इन्क्वायरी असेल तर बिंदासपणे या नंबरवर कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. बॅच ही कालपासूनच चालू झालेली आहे, आताही टाईम गेलेला नाही. बॅच परचेस करायची असेल तर बिंदासपणे लवकरात लवकर रजिस्टर करून रनिंग बॅचमध्ये जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये प्री प्लस मेन्स सर्वच गोष्टी भेटतील आणि बुक्स पण तुम्हाला भेटतील. बॅच झाली, लेक्चर झालं, लेक्चरच्या नंतर टेलिग्राम सेशन पण होतील, होमवर्क पण होतील, टेस्ट पण होतील आणि बुक्स पण भेटेल, सर्वच गोष्टी भेटतील. तुम्ही त्याचा ताण नको घेऊ. पर्सनल काउन्सिलिंग तर तुम्हाला माहीतच आहे. माहिती पोहोचवा. आपली दर्जा मेन्स बॅच ही आपली 25 तारखेपासून चालू झालेली आहे, पण जास्त काही सिलेबस समोर गेलेला नाही. बरोबर आपलं जवळपास डिस्टन्स डायरेक्शन आणि कोडिंग डिकोडिंग आता होत आलेलं आहे. आता ही टाईम आहे. बाकीचे सर्व टॉपिक्स तुमच्या हाती लागतील. सर म्हणता आता कसं करायचं? नाही, आता जॉईन कर, इथून कंटिन्यू कर आणि मागं जसा टाईम भेटेल तसा एक एक टॉपिक कव्हर करत चल. लेक्चर होतात, लेक्चरसोबत टेस्ट पण होते, टेस्टसोबत डाऊट क्लिअरिंग पण होते, सेपरेट टेलिग्राम सेशन पण होते आणि सगळ्या गोष्टी खूप सुंदर प्रकारे चालू आहेत. रिअल मेन्स म्हटलं की एकच ऑप्शन आहे, सगळ्यांना माहीतच आहे, तसं काही ताण नाही. कोणाला काही डाऊट असेल तर बिंदासपणे कॉल करू शकता. तर या बॅचची पण प्राईस कंबाईन जर करसाल ऑल 3 तर 4,000 रुपये. रिझनिंग मी शिकवणार, रिझनिंग मेन्स क्वांट मेन्स अमित सर शिकवणार आणि इंग्लिश मेन्स आपले पाटील सर शिकवणार. यामध्ये फक्त मेन्सच शिकवल्या जाईल. तुम्ही असा विचार नका करू की बाबा सर मला याच्या आधी रिझनिंग येत नव्हतं, आता कसं करावं, त्याचा ताण नका घेऊ. बरं, सेपरेट बॅच ही रिझनिंगची 1,500 रुपये आहे. सेपरेट याला सेपरेट क्वांटची बॅचची प्राइस आजपासूनच वाढलेली आहे 2,000 आणि इंग्लिश तर इलाइट बॅचमध्ये आहेच वाटते, बहुतेक आहे वाटते, आहे ना. सेपरेट इंग्लिश किती आहे? 2,000 ना. बरं, 2,000 इंग्लिश बॅचची ड्युरेशन हे 3 महिने आहे. 2 महिने शिकायचं आणि 1 महिना कंप्लीट टेस्ट, म्हणजे जे शिकलेलो ते पूर्णच्या पूर्ण टेस्टमध्ये यूज पण झालं पाहिजे. चला बरं, प्रमोशनचा टाईम संपलाय. लगेच आपण टेस्टचा स्कोर पाहू. मला माहीत नाही किती स्कोर येईल, पण खूप दिवसानं दिलेली आहे. टेस्ट इझी असल्या कारणानं चांगल्या माणसाची माती होते म्हणा का, कारण की सर्वच जणांना ते येते आणि मे बी चान्सेस एक जरी कमी आला तर पर्सेंटाईल गप्पन खाली जाते. ओके, पाहू. पण मला कुठेतरी आता फील व्हागलं की बुवा तो जे मिनिंगफुल वर्ड आहे रेस्टच होता, रेस्ट ना, तो नव्हता टिक करायला पाहिजे, कारण की माझ्या डोक्यातच नाही आलं ते. असं काय, चुकलं तर चुकलं, काय फरक नाही पडत. हा, एक चुकला वाटते, तोच चुकला रे, तोच चुकला वाटते हमखास. थोडं घाई गडबडीत केलं वाटते ते मी. हा, 97.7 पर्सेंटाईल, 56,834 पैकी आपला रँक 1,500चा आहे, फक्त 1,500चा. आता लय दिवस झाले टेस्ट दिली नाही, त्या कारणानं थोडा टाइम कमी उरला असेल, पण याच्याही पेक्षा स्पीडनं जाऊ शकतो आपण. बरं, आता मी तुम्हाला पट ॲनालिसिस सांगतो. 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. जसं की मी लास्टच्या पझलला
एक गोष्ट केली बघा, शेवट लगे एकदम लगे, पण ते फास्ट कसं केलं पाय, फास्ट कसं केलं ते पाय. आता तुम्ही ध्यान देऊन गोष्टी ऐकायच्या, कारण की मी कुठेतरी बी देत आहो, त्या तुम्हाला नेक्स्ट याच्यात अप्लाय करायच्या आहेत. ओके, 1 मिनिट द्या. अरे वाटलंच मला, आहे गरजच नव्हती ना करायची, केली, जाऊ द्या, आता काय फरक पडते, आहे का नाही. कोणते होतं, रेस्ट, अर्स्ट, रेट्स ऑर यो बाप. मला फक्त एकच कळाला, असो. जसं की नशीब में ऐसाहीच रहता है. बाकी मी तुम्हाला दाखवतो याच्यात कसं केलं. हे पजल गिजल नाही, मी मेन गोष्टी सांगतो तुम्हाला, त्या गोष्टी लक्षात ठेवून नेक्स्ट टेस्ट द्यायची. आपला नेक्स्ट टेस्टवरला व्हिडिओ नक्कीच लाईव्ह मॉकचाच राहणार आहे, कारण की याच्यात लाईव्ह रॅन्डम मॉक देऊन काहीच्या काही करतात ना रे, पण याच्यात जास्त पोरं अटेम्प्ट करतात, त्या कारणाने ही लाईव्ह मॉकच देण्याचा प्लॅन आहे. वासरात लंगडी गाय शहाणी अशाच प्रकारचं मला कधी कधी फील येते, म्हणून मी या आरबी असिस्टंटची टेस्ट देण्याचं टाळतो. पण काही ताण नाही, जर तुम्हाला वाटत असेल की सर टेस्ट देत जा, आमची या गोष्टीमुळे इम्प्रूव्हमेंट होते, तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच ते मिनिमाइज करा, लगेच कमेंट बॉक्समध्ये टाका, लगेच आत्ताच कर, लगेल पाय ना, मिनिमाइज कर स्क्रीन, हां खाली जाय, कमेंट मध्ये टाक, हां ओके. बर, तोपर्यंत मी तुम्हाला गोष्ट दाखवतो. माझा स्पीड जर पाहायचा असेल तर इथं पहा, 141 सेकंद. थोडे नावं खराब होते, बाकी 54 सेकंद. फॉरवर्ड बॅकवर्ड ते कळालंच असेल कसं केलं ते. बर, हे पहा, हे यानं काय केलं माहिती का, इथं लिहिलं होतं अर्ध खाली लिहिलं, मग कन्फ्यूज होणार की रे, काही प्रॉब्लेम नाही, तरी पण चांगला स्पीड आहे. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, काय काय लक्षात ठेवायचं. सपोज टू बी आता हे बर, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये मे बी चान्सेस पाहिलंच असेल. इकडं पहा, राम स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट ए टुवर्ड्स बी. अरे एवढं नाही घेणार आहे मला, ए टुवर्ड्स बी. आता ए बी वरून का आलं, 12 वेस्ट ए. मेन पॉइंट वाचले, विच टू द पॉइंट घेणं नाही ना रे, मेन पॉइंट वाच. ही 13 नॉर्थ ईस्ट सी. विच म्हणजे सी साठी, नॉर्थ ए. डी 10 ईस्ट सी. स्पीड वाढते ना, कळालं का, स्पीड वाढते. मेन पॉइंट वाचणं खूप गरजेचे आहेत. ओके, त्या कारणानं स्पीड वाढते. बर, आता तुम्हाला एक अजून गोष्ट दाखवतो. याला टाइम किती लागला पहा फक्त. आता अरे 55 सेकंद जास्त झाले की रे. हे जर पेन आणि पेजवर लिहित असतो तो लय स्पीडने गेलो असतो, लिमिटच्या बाहेर. ओके, बर, आता अजून मी एक तुम्हाला आयडिया देण्याचा प्रयत्न करतो. मिनिंगफुल वर्ड चुकला, काय चुकतच असते. 34 सेकंद, 33 सेकंद, 12 सेकंद, 20 सेकंद. आता हे पहा, सर्कलनं पण घेत होतो, थ्रेडनं पण घेत होतो. सर्कलनं बाहेरून पण सॉल्व्ह करू शकत होतो, इनसाइड मधून पण सॉल्व्ह करू शकत होतो. सगळ्या गोष्टी आपल्यासाठीच आहेत. कधीही तुमची मेथड जी आहे ही फ्लेक्सिबल असली पाहिजे. बर, त्यानं गेम पण केलता. असे क्वेश्चन्स येत नाहीत रे, ट्रायल अँड एररवर हे नुसतं हे असं काहीच्या काही भुलवागले हे तुम्हाला. एवढा लेवल येते का रे आरबी असिस्टंटले? नाही, एवढी नाही. तुम्ही स्वतःला कमी समजू नका, बिलकुल नाही, एवढी लेवल येत नाही. पण आता मला जमलं म्हणजे जमलं, काय आता त्याच्यात आहे की नाही. बर, आता ह्यो क्वेश्चन आहे. मी फक्त पाहिलं 52 सेकंदात आन्सर आणला. पहा फक्त, मी फक्त पाहिलं लिनियर रो, 4 जण आहेत, एबीसीडी आहे. एबीसीडी माय 4 लक्षात राहतात, एबीसीडी ई एफ पर्यंत पण लक्षात राहतात. मग ते गरिबी सारखं ए बी सी डी हे सगळे नॉर्थ फेस करागले, साऊथ फेस करागले, काय घेणं तुले, डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह कर ना. जसं की आता बाय मी कसं केलं, मग मी डायरेक्ट चेकच नाही केलं, डायरेक्ट मी इथून चालू केलं. आय अपोजिट टू डी, बर, ए थर्ड टू द लेफ्ट सी, सी अपोजिट टू जे, के सेकंड राइट एच,
आय डी टक्कन. आता ह्यो ए डी नॉर्थ पागला साऊथ पागला याचं काही घेणं नाही. आन्सर चुकत नाही, बिलकुल नाही चुकत. चुकला असतं तर पाय. बरं आता पाहू दे मला कोण कोणीकडे पागलं. 8%, 4%, ABCD फेसिंग साऊथ. अरे मी नॉर्थ पागलो करे, माझा आन्सर बरोबर की नाही? टाइम चालला ना तुमचा. पांचट गोष्टीमध्ये टाइम वाचवणं गरजेचं आहे, हे कळालं का? आता कधीही भविष्यात एबीसीडी पॅरलल रोल दिसलं, वरचं स्टेटमेंट फक्त पाहायचं की बुवा एका लाईनीत एबीसीडी दिसागले का, लिहायची गरज आहे का, लक्षात राहू शकते का? राहत असेल तर तो नॉर्थ पागला साऊथ पागला रो 1 मध्ये बसला रो 2 मध्ये बसला काही घेणं नाही, डायरेक्ट सॉल्व्ह करायला. आणि जर सपोज टू बी रो 2 मध्ये जर आलं तर मग एक डोळा वरती फिरवायचा रो 1 कोणता आहे, बस. किती सोपं काम आहे. आणि टाइम वाचते रे, टाइम वाचते. नेक्स्ट क्वेश्चन दाखवतो तुम्हाला कसा करायचा. 1 मिनिट 24 सेकंद लिहायला खोडायला टाइम जात होता. 17 सेकंद 26 सेकंद. याच्यात पण पहा, हाऊ मेनी वर्ड्स रिव्हर्स अल्फाबेटिकल ऑर्डर मी तुम्हाला सांगतो. ते फक्त रिव्हर्स अल्फाबेटिकल ऑर्डर. मग याच्यात मी टार्गेट काय केलं असेल सर, उतरता क्रम असायला पाहिजे का? हो. म्हणजे सगळ्यात छोटा नंबर इकून पाहिजे का? हो. मग सगळ्यात छोट्या नंबरवर मी टार्गेट केलं आणि पाहिलं की बॉ सगळ्यात छोटा नंबर मला इकडल्या एंडनं कुठे दिसते. सर सगळ्यात छोटा नंबर ई दिसते, पण मला इकून पाहिजे होता, चेक नाही करत. सगळ्यात छोटा ए चेक नाही करत, कारण की ए मला लास्टला पाहिजे, हे पण चेक नाही करत. सर ई दिसते. मग मी दुसऱ्या याच्यावर ऑप्शन वर डोकं लावलं की एल एम. मला एल जर अपोजिट असता ना तर त्याचा आन्सर आला असता. गड्या चुकलं. सर एल यस पेक्षा छोटा आहे, हे पण चेक करायचं काम नाही. आन्सर टिक कर, पुढेच आहे. मग ते गरिबीसारखं अरेंज करत बसू नका. भरपूर टाइम चुकीचे होते. मला माहिती आहे मेथड तुम्ही दुसरीकडून शिकलेले आहेत. नवीन मेथड शिकण्यासाठी आपली प्री बूस्टर फॉलो करायची. लवकरच बहुतेक उद्यापासून प्री बूस्टर चालू करण्याचा प्लॅन बनवणार आहोत. प्री बूस्टरसाठी पण कमेंटमध्ये टाका सर प्री बूस्टर प्लीज चालू करा. मला जर कमेंट चांगल्या जर आल्या तर मी तुम्हाला अशाच अप्रोचसाठी डेली एक सेशन फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्री बूस्टर चालू करून देतो. ओके. बरं आता मला पुढची गोष्ट पाहू दे. सर असा आहे हिशोब. बरं आता याच क्वेश्चनमध्ये एक असं होतं पहा. 22 सेकंद लागले, मान्य आहे, काय फरक नाही पडत. बरं मी काय केलंय, हाऊ मेनी लेटर्स आर देअर बिटवीन थर्ड वर्ड फ्रॉम लेफ्ट हँड. अरे बाबा एवढूस लक्षात राहत नाही का रे. मग मी एक्स्ट्राचे पॉइंट्स दिमागातून डिलीट करत गेलो. कसं हाऊ मेनी लेटर्स, हे लक्षात नाही ठेवायचं असं मागल्या माइंडनं चालू होतं. हाऊ मेनी लेटर्स आर देअर बिटवीन मागल्या थर्ड लेटर, हा एवढाच लक्षात ठेवू. थर्ड वर्ड एवढाच लक्षात ठेवू. लेफ्ट हँड थर्ड लेटर थर्ड वर्ड लेफ्ट हँड. थर्ड वर्ड थर्ड लेटर एच अँड द. सर हे लक्षात नाही ठेवायचं. फोर्थ लेटर फर्स्ट वर्ड लेफ्ट. फोर्थ लेटर फर्स्ट वर्ड लेफ्ट. कुठे होतं म्हणायला पाय. फोर्थ लेटर फर्स्ट वर्ड लेफ्ट पी. बर पी मधून जर पी ची प्लेस व्हॅल्यू आहे 16 आणि एच ची प्लेस व्हॅल्यू आहे 8. 16 मधून 8 गेले. सर इथं 8 येते, तुम्ही 7 का केलं बाबा? 7 मधून एक गायब करणं लागते, म्हणून माझा आन्सर 7 आलं. आता कसं ए आणि सी मध्ये किती डिफरन्स आहे? सर सी हो 3 आहे आणि ए हो 1 हो. जर वजाबाकी केलं तर 2 यागलं, पण मला फक्त बीच यागला करी आहे, म्हणून मी -1 केलं. का किंवा या 2 पैकी एक कन्सिडर करायला, मला तो एक कन्सिडर करू द्यायचा नाही. मग आता सपोज मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एक क्वेश्चन विचारतो, तुम्ही आन्सर पहा फक्त काय येते. हा सर वाय मायनस यू नाही हा जे वाय मायनस जे. वायची व्हॅल्यू आहे 25 आणि जेची व्हॅल्यू आहे 10. 25 मधून 10 गेले तर 15. 15 मायनस 1 जर केलं तर 14. आता 14 येते का पाय. जे KLMNOPQRSTUVWX वाय हे 4 5 9 आणि 5 14 आणि हे 14 आहे का रे. अप्रोच मॅटर करते.
ताण नका घेऊ, मी तुम्हाला सांगतो. मग अशा पांचट पांचट गोष्टी तुम्ही प्रीमधून शिकता, तुम्ही ताण नका, प्री बुस्टरमधून शिकता आपल्या. हाऊ मेनी लेटर्स रिमेन्स ऑन चेंज, आणि मग ते करत घेसाल. बरं, टेस्ट कशी वाटली हे मला नक्की कळवसाल कमेंट बॉक्समध्ये. प्री बुस्टरची लेक्चर्स घ्यायचे असतील तेही करू शकता. बाकी काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्स हा ओपन आहे, बिनधास्तपणे तुम्ही टाकू शकता. नवीन गोष्टी शिकल्या असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर चॅनलला लाईक करा. आणि पर्सनल काही डाऊट असेल तर आपल्या अल्फा कोचिंग ॲपच्या ऑफलाईन ऑफिसला येऊन तुम्ही भेट देऊ शकता. ह्यो टाईम मेन्स करण्याचा आहे. 3 महिने 4 महिने काहीच नाही आहे. तर मेन्सची जबरदस्त प्रॅक्टिस करण्यासाठी लवकरात लवकर बॅच परचेस करून घ्या, जर नसेल केली तर जॉईन करून घ्या. बॅचमध्ये खूप जबरदस्त ॲक्टिव्हिटी होतात, रिअल मेन्स शिकल्या जाते. तुमची 2 महिन्यात मेन्सची सगळीच्या सगळी भीती दूर करून टाकतो. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, 2 महिने बॅच झाली की 1 महिना कंटिन्यू आपली टेस्ट चालेल. भरपूर प्रतिसाद आहे. तुम्हाला जर डाऊट असेल तर आपल्या याच्यावर कॉल करू शकता. आणि बॅच जशी जशी समोर जाईल तसे तसे लेक्चर्स हे पेंडिंग पडतील, त्यापेक्षा आजच इनरोल करून घ्या. तर काळजी घ्या. ऑल द बेस्ट टू ऑल. माय बेस्ट विशेस ऑलवेज विथ यू. आता प्रीचा अभ्यास करून काय करणार? प्रीचा अभ्यास लय तर लय टेस्ट देसाल. अरे बाबा, पण सगळं प्रीचे क्वेश्चन जमतात रे तुला, सगळेच्या सगळे पझल जमतात रे. नवीन कधी शिकणार या रिकाम्या टायमात? एक्झाम आली तेव्हा फक्त आणि इंग्लिश आणि GA आणि ह्याच 2 गोष्टी तुम्हाला करायचं काम पडेल. कारण की एकदा कॉम्बो एका लेवलवर नेऊन ठेवला तर डबल करायचं काम नाही तुम्हाला. म्हणून लवकरात लवकर तुमचे वीक एरिया कव्हर करा. कारण की रिकामा टाईम आहे, शांत काळ आहे, मस्तपैकी क्रांती करा. काही डाऊट असेल तर बिंदासपणे मला कॉल करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे, फक्त 7च्या नंतर करा कॉल. 87 88 00 90 79. नंबर सेव्ह करून ठेवा सगळेजण. सांगता येत नाही कधी काम पडल, सांगता येत नाही कधी काम पडल. बाकी भेटू आपण नेक्स्ट लाईव्ह टेस्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, लव्ह यू गाईज.